नमस्ते, मी अनिता शिंदे. अनिता फॅशन अँड स्टाईल हे आपल्या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. इथे मी आज तुम्हाला शिवून दाखवणार आहे बोटनेकचा ब्लाऊज. त्याची फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे आणि हा 6 ते 9 वर्षापर्यंतच्या मुलीचा तुम्ही अगदी व्यवस्थित शिवू शकता. याला पाठीमागे मी हुक लावलेले आहेत आणि याची फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी स्किप न करता पहा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला अगदी व्यवस्थित कळेल आणि तुम्ही हा ब्लाऊज शिवत असताना कुठेच चुकणार नाही. तर यासाठी मी घेतलेला आहे 80 सेंटीमीटर अस्तर आणि 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीस. आता आपल्याला अस्तरवरती आखून घ्यायचं आहे. हा बघा, अस्तरची ही घडी आहे, व्यवस्थित बघा. आणि अजून एकदा मी घडी घालून घेतलेली आहे. मी पाठीमागचा आणि पुढचा भाग यावर लगेच कटिंग करून घेणार आहे. मी इथे एक रेष मारून घेतली. इथे घ्यायचं आहे उंची अधिक 1 इंच आणि आपण त्याची रेष मारून घेतोय. इथे घ्यायचं आहे शोल्डरचा अर्धा अधिक अर्धा इंच म्हणजे 6 इंच आणि मोंडा घेतलेला आहे मी 6 इंच. इथे छातीचा चौथा अधिक 1.5 इंच अधिक 1 इंच आपण घेतलेला आहे छातीचंच. आणि इथे निम्म करून आपण याची खूण केली आणि मोंडा खोलीचा आपण आकार दिलेला आहे. इथे 3.5 इंच घेतलं आहे आणि इथे 3 इंच घेतलं आहे आणि आपण इथे गळ्याचा आकार देतो आहे. तर गळ्याचा आकार हे बघा, ह्या पद्धतीने तिरक्यामध्ये असा सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा त्याच्या शेजारचा गळासुद्धा तुम्ही घेऊ शकता. दोन्हीपैकी एक गळा तुम्ही घेऊ शकता. आता इथे घ्यायचं आहे आपण अर्धा इंच आणि ही रेष मारून घेतली. इथे 1.5 इंच मी लहान मुलीचा ब्लाऊज आहे म्हणून एक्स्ट्रा अजून जास्त घेतलेला आहे. याचा मध्य घेऊन आपण टक्स टाकतो. इथे 4.5 इंच घ्यायचं आहे आणि इथे आडवं 3 इंच घ्यायचं आहे. याला प्रिन्सेस कटचा आपण आकार देऊन घेतला आहे. इथे आपल्याला शिवायचं आहे. ह्या पद्धतीने आपलं आखून झालं आहे. आतमध्ये अर्धा इंच, इथे 1 इंच ह्याप्रमाणे आतील मोंडा खोलीचा आकार देऊन घेतला आहे. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आपलं आता हे कट करून होतं आहे. आपण पाठीमागचा आणि पुढचा भाग लगेच कापतो आहे. हा झालेला आहे पुढचा भागाचं कटिंग. आता येथेच आपल्याला हे उमटवून घ्यायचं आहे गळ्याचा आकार आणि याला आपण खडूने व्यवस्थित करून घेऊ. इथे आतला मोंडा खोली आपण पुढच्या भागाची कापतोय. ही आपली कापून झालेली आहे. आता आपण हा अर्धा इंच पुढच्या भागाला वाढवलेला आहे. आपल्याला पाठीमागे हा नको आहे म्हणून हा आपण कापून टाकणार आहोत. पाठीमागच्या भागाचा आपण हे कापून टाकलं आहे. ह्याप्रमाणे आपली ही कटिंग झालेली आहे. हा गळा आपण परत एकदा ठळक करून घेतो आहे. इथे 1 इंच खूण केली. इथे 3.5 आहे. इथे आपण 3 इंच घेतो आहे आणि याची सुद्धा आपण रेष मारून घेतली. तुम्ही हवा तो आकार ह्या गळ्याला देऊ शकता. मी ह्याप्रमाणे दिलेला आहे. तुम्ही स्क्वेअरसुद्धा देऊ शकता. इथे तुम्हाला हवी तेवढी पट्टी तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन मिळवायचे आहे. ह्याप्रमाणे हा आकार देऊन झाला. इथे 1.5 इंच शिलाई मार्जिनची खूण केली आपण आणि याचीसुद्धा आपण रेषा आखून घेतली. याचा मध्य घ्यायचा आहे आणि उंची टक्सची 3.5 इंच घेऊन आपल्याला आकार द्यायचा आहे. आपलं हे व्यवस्थित आखून झालेलं आहे. आता आपल्याला करायचं आहे बाहीचं कटिंग. त्यासाठी आपण ही घडी घालून घेतली. डबल घडी आहे ही. इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि बाही उंची आणि पुन्हा अर्धा इंच. आपण 2.5 इंच बाही उंची घेतलेली आहे. 1.5 इंच आपण मोंडा खोली घेतोय. याची सुद्धा आपण रेषा आखून घेतली. आता हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे. इथे शिलाई मार्जिन सोडली आपण आणि इथून आपण हे मोजून घेत आहोत.
व्यवस्थित पकडून मोजायचं आहे. हे 7.25 इंच भरलं आहे. आपल्याला इथून 1 इंच घ्यायचं आहे आणि 7.25 इंच मोजायचं आहे. इथून पुढे 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता याला आपण आकार देतोय. इथे आपण हा आकार देऊन झाला आहे. इथे आपल्याला हे जोडून बघायचं आहे कुठपर्यंत येत आहे ते. ही जास्त झालेली आहे बाही आणि आपण हा आकार दिला आहे. आपण इथे अर्धा इंच घेतलं होतं आणि आकार दिला होता. आपण आता हे कापून टाकतोय. ह्या बाहीला आपण आतील मोंडा खोलीचा आकार देत नाही, कारण ही बाहीची उंची कमी आहे. इथे मधला याचा नॉचेस मारून घेतले आणि ही बाही याप्रमाणे कटिंग करून झालेली आहे. आता हे आपल्याला अस्तर कट करून झालं आहे. आता आपल्याला हे ब्लाऊज पीसवर व्यवस्थित ठेवायचं आहे. त्यासाठी ब्लाऊज पीसची मी ही घडी घातली आणि हे भाग आहेत तसेच आपण ठेवून घेत आहोत. ह्याप्रमाणे आपलं याचं कटिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला हा पुढचा भाग घ्यायचा आहे, पाठीमागचा भाग घ्यायचा आहे. आपण सुईची बाजू वरच्या बाजूने येईल ह्याप्रमाणे टाकले ब्लाऊज पीस आणि त्यावर आपल्याला हा भाग व्यवस्थित ठेवायचा आहे. लक्षात घ्या, सुईची बाजू वरती आहे, सरळ बाजू वरती आहे आणि त्यावर आपण हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे. आता आपल्याला मध्यभागी 5 नंबरची टीप ही व्यवस्थित टाकायची आहे. ही नंतर आपण उसवतो, पण हा ब्लाऊज पीस आणि हा भाग अस्तरचा भाग व्यवस्थित बसावा म्हणून ही टीप आपण टाकून घेतली. आता आपल्याला हा जो गळा आहे त्यावर व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे. जसा गळा आहे तसेच आपण टीप टाकून घेतलेली आहे. आतून आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून कापलं आणि याला नॉचेस देऊन घेतले. हा गळा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. आता ह्याच्या कडेचा आपण एक्स्ट्राचं कापून टाकल्याने याला सुद्धा नॉचेस दिलेत आणि याला वरच्या भागाला सुद्धा आपण नॉचेस देऊन घेतले आणि ही टीप आपण उसवतोय. ही टीप उसवल्यानंतर आपल्याला हे गळा उलटवून घेतलाय आणि ह्याप्रमाणे त्याला आकार आलेला आहे. आता आपल्याला याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे. ही दाबटीप व्यवस्थित द्या. ही दाबटीप दिल्यानंतर गळ्याला लगेच व्यवस्थित असा आकार आलेला आहे. आता आपण हे लक्षात घ्या, आपल्याला खाली कमरपट्टी न लावता डायरेक्ट मुडपून उलटवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण ह्या पद्धतीने पकडून सगळे आतमध्ये टाकून अस्तर आणि ब्लाऊज पीस व्यवस्थित पकडून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला टीप टाकायची आहे. हे तुम्ही व्यवस्थित बघा. सगळे भाग आपण आतून टाकून घेतलेत आणि हे 2 भाग व्यवस्थित पकडून आपण याला सरळ अशी टीप टाकून घेणार आहोत. आपल्याला अस्तर आणि हा जो ब्लाऊज पीस आहे त्यावरच टीप टाकायची आहे आणि सगळे भाग आपण आतमध्ये टाकून घेतले. मध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आत जो भाग टाकलाय तो आणि आपल्याला ही टीप व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. आपली ही टीप आता टाकून होतीये. ही टीप टाकून झाली. आता आपल्याला हे आतलं काढून घ्यायचं आहे. हे बघा, लगेच आपल्याला कमरेचा भाग मिळालेला आहे आणि आपण याच्यावर दाबटीप देऊन घेतली. आता याला आपल्याला ह्या भागाला सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. गळ्याच्या भागाला हा सुद्धा आपण व्यवस्थित उलटवून घेतलाय आणि याच्यावरच आपल्याला आधी 5 नंबरची ही टीप टाकून घ्यायची आहे. सर्व भाग आपण आतमध्ये व्यवस्थित टाकायचे आहे. हे तुम्ही व्यवस्थित बघूनच हा ब्लाऊज शिवायचा आहे. बघा, हे आपण आतमध्ये हे व्यवस्थित टाकून घेतलंय. आता हा गळा आहे बघा, याच्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. ही बारीक
2 नंबरची टिप टाकायची आहे, पण काळजी घ्यायची आहे की मध्ये ह्या दोघांच्या मध्ये हे आपण आतमध्ये जे हा ब्लाऊजचा भाग टाकला आहे तो येऊ द्यायचा नाही आहे. आपल्याला ही टिप एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक टाकायची आहे. हे मी यासाठी करते की ज्यावेळी आपण लहान मुलीचं ब्लाऊज शिवतो त्यावेळी तिला हे टोचणार नाही आणि ह्या ब्लाऊजला अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंग येईल. हे बघा, आपली ही टिप टाकून झाली. आता याला आपल्याला कापायचं आहे 1/2 इंच मार्जिन ठेवून आणि याला नॉचेस द्यायचे आहेत. आपले हे नॉचेस देऊन झालेत. आता आपण ही 5 नंबरची टिप मारली होती शोल्डरच्या तिथे, ते आपण उसवून घेत आहोत. ही उसवल्यानंतर हा गळा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने आपलं हे उलगडून झालं आहे. आणि हे जरी तुम्हाला करायला अवघड वाटत असेल पण हे एकदम सोपं आहे आणि याला शिवायलासुद्धा वेळ लागत नाही आणि याची फिनिशिंग छान येते. आणि आतमध्ये याला लहान मुलीचं असल्यामुळे याला टोचतसुद्धा नाही. ह्या पद्धतीने याची फिनिशिंग आलेली आहे, तुम्ही बघून घ्या. आता आपण टक्सच्या खुणा करून घेतल्यात आणि त्याच्यावर आपण टिप टाकून घेतली आहे, जेणेकरून हा टक्स टाकताना कापड हे हलणार नाही. आता आपल्याला इथे टक्स हा टाकून घ्यायचा आहे. इथे अर्धा इंच मी टक्सची रुंदी ठेवलेली आहे. ह्याप्रमाणे आपला हा पाठीमागचा भाग शिवून झालेला आहे. आता हा पुढचा भागसुद्धा आपण अगोदर ब्लाऊज पीस ठेवला आहे आणि त्यावर हे अस्तर ठेवलं आहे आणि याला आपण मध्ये 5 नंबरची टिप टाकली आणि गळ्यावर सुद्धा ही गळ्याच्या आकाराने टिप टाकून घेतली. कडेने आपण हे कापून टाकलं आहे आणि याला नॉचेस दिले. मधली टिप आपल्याला ही उसवायची आहे. ही आपली टिप उसवून झाल्यानंतर हा गळा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे. हे बघा, हा आपला गळा उलटवून झालेला आहे आणि याच्यावर आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे. कडेने सुद्धा व्यवस्थित हे शिवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे काही अस्तर आणि ब्लाऊज पीस आहे तो व्यवस्थित पॅक होईल. हे आपलं कडेचा आपण ब्लाऊज पीस कापून टाकलाय आणि हा पुढचा भाग आपला शिवून झालेला आहे. आता ही प्रिन्सेस कटची आपण जी खूण केली ती दुसरीकडे उमटवून घेतली. त्याच्या शेजारी छोट्या अशा आपण अंदूक अशा मी खुणा करून घेतल्या, त्याच्यावरच आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. ही आपली टिप आता टाकून झालेली आहे आणि हे कडेने आपल्याला मध्यभागाचं हे कापायचं आहे आणि मगच आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. हा आपला पुढचा भाग आपण तयार करत आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जे काही माझे येणारे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. इथे मी आता कमरपट्टी नेहमीप्रमाणे लावून घेत आहे. ही आपली कमरपट्टी लावून होत आहे. ही लावून झाल्यानंतर आता आपल्याला आतला हा आकार व्यवस्थित परत थोडंसं मागे पुढे झालं आहे तर ते आपण कापून टाकलं आहे. नेहमीप्रमाणे आपण जशी अस्तरची बाही शिवतो तशी अस्तरची बाही शिवायची आहे. आता आपल्याला मी तुम्हाला सांगते, सुईची बाजू ठेवली, त्यावर अस्तर ठेवलं आहे आणि आपल्याला 1/2 इंच मार्जिन सोडून बरोबर आपल्याला ही टिप आखून मारून घ्यायची आहे आणि याला पलटवून घ्यायचं आहे आणि दाब टिप द्यायची आहे. आपण अस्तरचं बाही ज्यावेळी शिवतो त्याच पद्धतीने हे करायचं आहे आणि कडेने याला टिप देऊन उरलेलं आपल्याला हे कापून टाकायचं आहे. दोन्ही स्लीव्ज आपल्याला ह्याच पद्धतीने शिवून घ्यायच्या आहेत आणि मध्ये याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे सगळे भाग शिवून झालेत. आता आपल्याला हुक
तुम्ही पाठीमागे करा किंवा पुढे करा. मी याला पाठीमागे कापून घेतलं आहे आणि इथे हुक आणि लूपची पट्टी टाकून घेतलेली आहे. ह्याप्रमाणे आपले हे सगळे भाग झालेले आहेत. आता इथे ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला शोल्डरला अर्धा इंच टीप मारून घेतली आणि बाही जोडताना मधून जोडून घेतलेली आहे. ह्याच पद्धतीने आपलं हे जोडून झालं आहे. आता आपल्याला सुईची बाजूनेच आपल्याला बरोबर असं पकडून आपल्याला एक टीप टाकून घ्यायची. दोन्ही बाजूच्या टिपा टाकून झाल्या. आता आपल्याला हे पुन्हा उलटं करायचं आहे आणि मग आपल्याला हे 1 इंच मार्जिन होतं त्यावरच आपल्याला ही खूण करून घ्यायची आहे. आपण टीप मारून घेतल्यानंतर हे आपल्याला कंबर मोजून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये 1.5 इंच जास्त मिळवलं होतं कारण लहान मुलीचा हा ब्लाऊज आहे. थोडं मी वाढतं मापाने हा कापलेला आहे. इथे 22 इंचाची खूण केली आणि त्याचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत आणि हा जो भाग आहे याच्याच मार्जिनने आपल्याला ह्या कमरेच्या व्यवस्थित खुणा करायच्या आहेत. याची खूण आपण करून घेतली. हे 1.5 इंच आणि आपल्याला इथे सुद्धा तेवढंच खूण करून घ्यायची आहे आणि याची आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. कारण लहान मुलीचं माप आपण एकदम परफेक्ट शिवत नाही, त्यासाठी एक्स्ट्रा असं मार्जिन ठेवतो. हे बघा आपण ह्या टिपा देऊन घेतल्यात. ह्या 4 टिपा देऊन झालेल्या आहेत आणि आतमध्ये मार्जिनसुद्धा व्यवस्थित आहे आणि हा आपला ब्लाऊज हा शिवून झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.